हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? होपफुली तुम्ही खूप छान असाल. गेल्या आठवड्याभरापासून आपले व्हिडिओज येत नव्हते. आता कारण काय होतं की आमचं शिफ्टिंग चालू होतं. मग नवीन घर शोधा, नवीन घरामध्ये सगळ्या वस्तू ठेवा. म्हणजे अजूनही पसारा नाही, कालच शिफ्टिंग झालं माझं. पण त्याआधी ना भरपूर असं म्हणजे इकडे घर शोध, तिकडे घर शोध आणि बँगलोरमध्ये घर शोधणं विथ बजेट, विथ सगळ्या म्हणजे नाही का एरिया असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित बघून त्यानंतर डिपॉझिट आणि सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात त्या. आणि आमचा रॅन्डम डिसिजन होता घर चेंज करण्याचा. ॲक्च्युली मी खूप दिवसापासून आम्ही सर्चिंगमध्ये होतो, पण हे घर आम्ही खूप रॅन्डम सर्च केलं. त्यामुळे तिकडच्या ओनरकडनं डिपॉझिट 0 रुपीज मिळालं. तो एक स्ट्रेस होता. म्हणजे त्यांना मी आयडिया दिलेली होती आधी की आम्ही चेंज करतोय. बट बँगलोरमध्ये हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की जेव्हा तुम्ही डिपॉझिट देतात ते तुम्हाला रिटर्न मिळेल याची काहीही खात्री नसते. आणि डिपॉझिट खूप घेतात हे लोक. रेंटच्या 4-5 पट जास्त, म्हणजे तुमचं रेंट असेल 5-6 महिन्याचं रेंट हे घेतात. काही काही ठिकाणी 4 मत, त्यापेक्षा खाली हे घेतच नाही. सो मग घर शोधलं. आम्ही कालच इकडे शिफ्ट झालो. सगळं अजून भरपूर असा पसारा लावायचं बाकी आहे. मी बेसिक सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. फक्त आज देवपूजा केली, घरं वगैरे छान स्वच्छ करून घेतले आणि उरलेला जो हॉलमधला पसारा होता ना, सगळं छोट्या जी बेडरूम आहे एक, तिच्यामध्ये केला. म्हटलं जसा जसा मला वेळ मिळेल तसं तसं आपण सगळं सेपरेट म्हणजे असं करूयात. कारण नो ब्रोकर सगळ्या गोष्टींना अचानक घडल्यामुळे मला म्हणजे झालंच नाही असं की आपण नाही का आवरून ठेवायला पाहिजे किंवा काय. आणि नो ब्रोकर आम्ही करणार होतो, त्यामुळे यांनी असं सांगितलं होतं की ते सगळं व्यवस्थित करतात म्हणून. पण त्या मुलांनी ना फक्त भर टाक केलं. त्यामुळे असं मला सामानही सापडलं नाही, काहीच नाही. आणि जे बेसिक होतं ते मी थोडंसं म्हणजे स्वयंपाकाचं वगैरे साईडला काढून ठेवलं होतं. कालपासून आमच्या घरात स्वयंपाक नाही. म्हटलं चला आज काहीतरी एक गोड पदार्थ आपण पहिल्यांदा किचनमध्ये करूयात. तसं तर पिल्लूचं सकाळी झालं होतं, पण स्वयंपाक झालाच नाही कारण घरं पुसायची. त्यानंतर पहिल्यांदा देवपूजा करून घेऊ म्हटलं. आता नवीन ठिकाणी आलोय, पहिल्यांदा देवपूजा करणं गरजेचं मला जास्त वाटलं. सो देवपूजा केली. आणि काय बनवते म्हटलं, खूप दिवस झाले तुमच्या सगळ्यांसोबत एकही व्हिडिओ मला शेअर नाही करता आला, कारण खूप सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून कधी कधी नाही का आपल्याला थोडंसं स्टॉप घ्यावा लागतो. म्हणून म्हटलं ठीक आहे. आणि आत्ता पुन्हा मग सुरू करूयात. सो अजूनही तुम्हाला मेस दिसत असेल तर सगळ्या इग्नोर करा फक्त. तर तुम्हाला दाखवते काय बनवते आज मी. सिंपलशी रेसिपी आहे. सो मी बनवते हे आणि आमचं पिल्लू जाम खुश आहे, जाम खुश आहे. त्याला एक छान असं नाही का मोठं मोकळं घर मिळालेलं आहे. माझं पहिलं 1 BHK होतं आणि छोटंसं घर होतं आमचं खूप. सो त्याला असं नाही का खेळायला स्पेस नव्हतं. बाहेर होतं पण असं सारखं बाहेर पॉसिबल नाही होत मुलांना सारखं सारखं. आणि तिथं थोडंसं माकडं वगैरे पण यायची, म्हणून मग आम्हाला थोडंसं नाही का प्रॉब्लेमॅटिकच वाटत होतं. तिथं पिल्लू कधी कधी बाहेर खेळायचा, मग त्याला सारखंच घरात घालावं लागायचं, चल बाबा माकड वगैरे येतील. पण इथं तो जाम खुश आहे. त्याच्यासाठी एक सेपरेट इथून तिथून हॉल आहे की खेळ, एक मोठी दुसरी बेडरूम आहे. कुठेही त्याला वाटेल तिथे तो खेळू शकतो. खालीही खूप छान स्पेस आहे. सो चला मग मी दाखवते काय बनवते पहिल्यांदा तुम्हाला. हे सगळं आवरावं लागणार आहे. सगळं म्हणजे फक्त टाकलेलं आहे. म्हटलं किचन सेट होण्यासाठी पण ना मला 2-3 दिवस तरी लागणार आहे अजून की किचन प्रॉपर सेट होईल, सगळ्या गोष्टी होतील आणि व्हिडिओ पण छान छान येतील. सो मी तुम्हाला बॅक दाखवते की कसं आहे एकंदरीत. सो मागे असा मोठा, खूप मोठा हॉल आहे. यात छोटं दिसत असेल. इथे एक काउंटर आहे, इकडे आपल्या कॅबिनेट्स आहे आणि इकडे आपला मग किचन आहे. चला मग रेसिपी बनवूया. इग्नोर करा की घरामध्ये मेस आहे, तो इग्नोर करा. तर हे पराठे बनवलेत मी.
तर जेवणामध्ये ना मी गुळाचे धिरडे केलेले होते, पण व्हिडिओ ना ज्यावेळेस मी शूट करत होते तर बॅक कॅमेऱ्याला माझ्या काहीतरी प्रॉब्लेम येत होता की मागचं शूटच होत नव्हतं, म्हणजे ते कॅप्चरच करत नव्हतं. फक्त व्हर्टिकल येणार, आडवं म्हणजे येतच नव्हता व्हिडिओ, फक्त फ्रंट कॅमेऱ्याने. आणि मला कळलंच नाही, थोडा वेळ त्या सेटिंगमध्येच वेळ गेला. तर मी गुळाचे गोड गव्हाचे धिरडे केलेले होते. सो इथे तुम्ही बघू शकताय मागे आमचा TV कसा आम्ही ठेवलेला आहे सध्या. तर आता ह्या घरामध्ये ओनरच्या काही टर्म्स आणि कंडिशन होत्या, त्यात म्हणजे तुम्ही कुठेही फोटो वगैरे लावू शकत नाही, खिळे ठोकू शकत नाही, कुठलंही काहीही चिटकवा चिटकी तुम्ही करू शकत नाही. जसं तुम्हाला भेटलं आहे तसंच आम्हाला रिटर्न हवं आहे. सो TV ला पण तुम्ही जे मागे येतं ना लावायला भिंतीचं, तर ते नाही खिळे वगैरे. तर TV ला खिळे वगैरे कम्प्लिटली बंद आहे. तर मग आम्ही विचार केला की टेबल आहेच आमच्याकडे, तर टेबलवर ठेवूया. आणि TV सोबत आम्ही ज्यावेळेस घेतलं होतं तर 2 ऑप्शन असतात, एक तर तुम्ही स्टँड घेऊ शकतात आणि एक तर भिंतीला लावायचा. आता आम्ही सगळीकडे कायम भिंतीला लावत आलेलो म्हणून आम्ही भिंतीचा घेतला, पण या घरात अलाउड नाही. मग आता काल पिलूला TV शिवाय होणार नाही म्हटलं, मग चला आम्ही असं जुगाड केलेला आणि हिला सध्या तरी असं खाली ठेवलेलं आहे. मग हे त्याचे पप्पा गेलेले आहेत स्टँड घेण्यासाठी. मग नंतर बघा घर बदलतो ना तेव्हा इतक्या गोष्टी असतात ना, इतक्या छोटं निघतं नवीन. तुम्हाला मी पसारा दाखवते माझा किती पडलेला आहे अजून. तर इकडे पूर्ण बॅगा वगैरे पडलेल्या आहेत. बॅग आहे इकडं, हे आहे, ही आहे छोटी बेडरूम आहे, म्हणजे मिनी बेडरूम आहे. आणि तिकडे मास्टर बेडरूम आहे. इकडं सगळा मेस पडलेला आहे. हा काल सगळा हॉलमध्ये होता, पण हॉलमधला मग मी म्हणजे असं नाही का कचबच होत होती म्हणून म्हटलं नको हॉलमध्ये ठेवायला, तर हॉलमधलं काढलेलं आहे. सो आजचा व्हिडिओ तसं तर फार खूप काही नव्हतं, पण जरी आवडलं असेल तर आपल्या व्हिडिओला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवनवीन खूप छान म्हणजे मी इतकी एक्सायटेड आहे ना इथं येऊन की छान आपण व्हिडिओ काढायचे, छान तुम्हाला सगळं भेटेल. असं म्हणजे नाही का, घर छान असलं ना ती एक एनर्जी येते आपल्यामध्ये पण नाही का, की आपण हे करू शकतो, ते करू शकतो. ऑर्गनायझेशनचे व्हिडिओ पण मला आवडतात करायला, तर मी तेही करू शकेल. सगळ्या गोष्टी होऊ शकता. इकडे टाकी आम्हाला खाली लावायची, म्हणजे टाकीची स्पेस खाली आहे पाईप्सचं. सो पण सध्या आम्ही अरेंज केलं आहे असंच. तर यात तुम्हाला अजिबात असं नाही का छान दिसत नसेल, पण ठीक आहे. इकडे ह्या साईडला एक मोठी बेडरूम आहे, ती आम्ही बंद केली सध्या. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.